मजा है किया भीम जी कहा काम वाह वाह नाली यहाँ कुछ भी दाम किया भीम जी का काम नाली यहाँ कुछ भी धाम वाह वाह सारी जिंदगानी कर दी जिसने अरे बहुजनों के नाम वो है काशी राम एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक किया भीमजी का काम नहीं लिया गुलाम भीमजी का काम नहीं लिया गुलाम काशी राम एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक एक बहुजन नायक किया भीम जी का काम नाली यहाँ कुछ भी दाम किया भीम जी का काम नाली यहाँ कुछ भी दाम सारी जिंदगानी कर दी जिसने बहुजनों के नाम वो है काशी राम एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक किया भीम जी का काम मजा है किया भीम जी का काम ना लिया कुछ भी दाम सारी जिंदगानी कर दी जिसने अरे बहुजनों के नाम वो है काशी राम एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक आगे क्या कहता हूँ कांशीराम जी ने ऐसे महापुरुष हो गए ऐसे महामानव हो गए कांशीराम जी जिन्होंने अपनी नौकरी तक के गवा दी इन बहुजनों के उत्थान के लिए अपनी नौकरी तक के गवा दी नहीं फिक्र की अपनी शादी तोड़ डाली पक्की हुई थी शादी वो शादी भी तोड़ डाली अपनी नौकरी भी समझे क्या और बाबा साहब की एक किताब पढ़ी उन्होंने एलिवेशन ऑफ द कास्ट ये किताब पढ़ी बाबा साहब की एक रात में 3 बार पढ़ी और उद्गार निकले मुंह से कि मुझे बाबा साहब देर से क्यों समझे अगर पहले समझ गए होते तो मैंने बहुत सारी क्रांति की होती कब का मैं काम में लग गया होता आणि म्हणून स्वतःचं लग्नही तोडलं आणि नोकरी सोडून दिली आणि तेव्हापासून बाबासाहेबांची चळवळ पुढे आणण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं असं म्हणायला हरकत नाही कारण बाबासाहेबांचं स्वप्न हेच होतं की माझा बहुजन समाज हा सत्तेमध्ये आला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही हे बाबासाहेब जाणलं होतं बाबासाहेबांनी ते स्वप्न मान्य काशीरामजीने पूर्ण केलं आणि आता बहीण मायावतीजी स्वप्न पूर्ण करणार करत आहेत त्याच्या आणि म्हणून ऐका मी पुढे काय म्हणतो याच्याबद्दल याद करो भीम जी ने कहा था हुक्मरान तुम्हें होना
करो वरना जिंदगी भर का रोना है। हाँ, एक नहीं चार चार बार, क्या कहता हूँ, एक नहीं चार चार बार दिया सीएम का भार। सीएम म्हणजे मुख्यमंत्री। एक नहीं चार चार बार दिया सीएम का भार, मायावती जी के सर पे जिसने कर दिया कमाल, और वो है काशी राम। एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक, एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक। दिया भीमजी का नाम, दिया भीमजी का नाम, सारी जिंदगी कर दी जिसने बहुजनों के नाम। वो है काशी राम। एक बहुजन नायक परिवर्तन विधायक, एक बहुजन नायक परिवर्तन विधायक। दिना भाना भंगी समाजाचा व्यक्ती होता, त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यरत होता होय ना. आणि त्याने 14 एप्रिल साठी रजा टाकली होती असं. की 14 एप्रिल बाबासाहेबांची जयंती आहे, मला त्या दिवशी रजा पाहिजे. होय. तर वरिष्ठ जो अधिकारी होते त्यांनी ती सुट्टी त्यांची नामंजूर केली. म्हणे नाही, तुला सुट्टी मिळणार नाही, सुट्टी घ्यायची आहे तर सारी पुरी सुट्टी घे, असं. घरीच बस. मग काशीरामजीला हे माहिती झालं ओके. आणि काशीरामजीने त्याची विचारपूस केली, त्याच्याकडून माहिती घेतली. असं. माहिती घेतल्यानंतर 2 दिवस गेले. काशीरामजीने त्यावर विचार केला की म्हणे बाबासाहेबांच्या जयंतीसाठी तू सुट्टी घेत आहेस, हा. आपल्या पोटावर लात मारत आहेस, 1 दिवसाची तुझी रोजी पडेल अरे. नाही का, आणि तू त्याच्यासाठी सुट्टी घेत आहेस, तर असं बाबासाहेब म्हणजे काय आहे, काय बरं तू सुट्टी घेत आहेस. तेव्हा त्यानं बाबासाहेबांचं महत्व सांगितलं आणि काशीरामजींनी ॲनिव्हिलेशन ऑफ द कास्ट हे पुस्तक रात्रीतून 3 वेळा वाचलं, विचार केला आणि मग ठरवलं. पण काशीरामजीनं अशी गोष्टी खेळली ना, त्याची नोकरी जाऊ दिली हा. आणि ना त्याला सुट्टी मिळवून दिली. असं. सुट्टी मिळवून दिली, त्याची नोकरी नाही गेली. असा मध्यम मार्ग काढला काशीरामजीनं. आणि त्यानंतर काशीरामजीनं स्वतःच्याही नोकरीचा राजीनामा दिला, आणि जो बाबासाहेबांची चळवळ हातात धरली तर ते शेवटपर्यंत त्याला काय म्हणतात, जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काशीरामजीनं ते पार पाडली, निभवली. हो, आणि लाखो लोक तयार केले. अरे बापरे. त्यांची एक विशेषता आहे, काशीरामजीनं ब्राह्मणाच्या घरावर सुद्धा बाबासाहेबांचे निळे झेंडे लावून दाखवले. क्या बात है. ही एक क्रांती आहे. मान्य काशीरामजीची ही एक क्रांती आहे. त्यांनी त्यांना सुद्धा जयभीम म्हणायला लावलं आणि समजून सांगितला बाबासाहेब काय वस्तुस्थिती आहे म्हणून. हो, आणि त्यांचा एक बहुजन नायक पाक्षिक येत होतो. ते किती दिवसपर्यंत आजही चालू आहे ते. त्याच्यामध्ये खूप लेख लिहायचे आणि त्या लेखातून आम्ही काहीतरी शिकलो. आमच्या साहेबांनी मला कितीतरी गठ्ठा दिला त्याचा, आणि त्याचं मी वाचन केलं, ते मला ग्रंथापेक्षा कामाचं पडलं. हो, एक ग्रंथ काय सांगेल तेवढं त्या पाक्षिकाने मला सांगितलं. मग सांगतो, आणि तेव्हा मला काशीरामजी समजले. ऐका पुढे काय म्हणतात काशीरामजी. काशीरामजी खुद को कोस लेते खुद को. अरे बापरे. भीमजी मुझे क्यों देर से समझे, कोसते होवे खुद से बोले, कोसते होवे खुद से बोले, कोसते होवे खुद
मिशन उनका मन में उठने लगे शोले। मन में उठने लगे शोले, मन में उठने लगे शोले। हाँ अब ना छोड़ूंगा मिशन उनका मन में उठने लगे शोले। मन में उठने लगे शोले। भीम जी मुझे क्यों देर से समझे, कोसते हुए खुद से बोले। अब ना छोड़ूंगा मिशन उनका तो मन में उठने लगे शोले। भीम जयंती की बात दीना भाना के साथ, भीम जयंती की बात दीना भाना के साथ खुद की नौकरी को मार दी ठोकर और कर दिया सलाम। वो है काशी राम। एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक, एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक। किया विपत्ति का काम नहीं हाथ में जाओ, सारी जिंदगानी कर दी जिसने बहुजनों के नाम। वो है काशी राम। एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक, एक बहुजन नायक परिवर्तन का विधायक। भीम नाव बहादुराचे, भीमनाव बहादुराचे, भीमनावाचे वादळ कधी सुटलेच नसते। बहुजन या देशातील बाबा पेटून उठलेच नसते। भीम नावाचे वादळ कधी सुटलेच नसते, बहुजन या देशातून पेटून उठलेच नसते। अरे स्वाभिमानाचा सूटबूट घाला, कारण पाय चाटणाऱ्याला कधी किंमत नसते, पाय चाटणाऱ्याला कधी किंमत नसते। आणि म्हणून हे पाय चाटणं बंद करा, सगळे कामं सोडा, पाय चाटणं बंद करा, स्वाभिमानी बना। बाबासाहेब तुमच्यासाठी जगले, बाबासाहेब तुमच्यासाठी जगले, आता तुम्ही त्यांच्या चळवळीसाठी जगा। काय म्हणतो सुरेश भाऊसाहेब? बाबासाहेब आमच्यासाठी जगले, आमच्या उद्धारासाठी जगले, आता तुम्ही त्यांच्या चळवळीसाठी जगा, नाही का? स्वतः पुरतं कोणीही जगते, कुत्रही जगते, हो की नाही? मांजरही जगते, नाही का? त्याला जगले म्हणता येईल का? नाही, ते तुमच्यासाठी जगले, तुम्ही त्यांच्या चळवळीसाठी जगा। हो, आणि चळवळ पुढे न्या, सर्व महापुरुषांची चळवळ समजलं का? हे एका सूत्रात बांधलेले या सर्व महापुरुषांचा डीएनए एक आहे, या सर्व महापुरुषांच्या विचाराचा डीएनए एक आहे, म्हणून ते एका लाईनीमध्ये बसले। काय म्हणतो इंग्रज साहेब? आहे ना, या सर्वांचा डीएनए एक आहे, विचारधारे जाओ आहे ना, आणि म्हणून ते एका लाईनीमध्ये बसले, बाकीचे का नाही बसले? तेच लोक का बसले? बरोबर आहे की नाही? हा, विचार पूजक बना, नाही का? मूर्ती पूजक नका बनवू। भगवान बुद्धाच्या काळात दोन पंथ होते, हिनयान पंथ आणि महायान पंथ। आम्ही सगळे हिनयान पंथी लोक आहोत, कारण आम्ही तत्वपूजक आहोत, विचार पूजक आहोत, मूर्ती पूजक नाही आहोत, हो की नाही? कबीर महाराजांनी मूर्तीपूजेचा विरोध केला आहे, कर्मकांडाचा विरोध केला आहे, संत रविदास महाराजांनी सगळ्या गोष्टीचा विरोध केला आहे, काल्पनिक ढोंग धतुरे ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध केला आहे संत रविदास महाराजांनी, अनेक संतांनी, तुकोबरायांनी, सर्वांनी। देव मानला दगड धोडानं पाया पडती पोरे राहणार का? खूप लिहिलं, हो, वाचा तर कमीत कमी, घ्या तर पुस्तक, पुस्तकाचे शौकीन म्हणा। बाबासाहेबांची पुस्तकाची भूक होती, बाबासाहेबांची पुस्तकाची भूक होती। रामजी बाबांनी दागिने सारं काय गहाण ठेवलं, पण बाबासाहेबांची भूक भागवली, कोणती? पुस्तकाची भूक भागवली, नाही का? बरोबर आहे ना? आणि म्हणून असं तुम्ही करा, आपले मुलं घडवा। सुरेशजी गजबे साहेब खापरखेडा यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे। धन्यवाद। जय भीम।